विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील द्वितीय भाषा मराठी म्हणजेच SL मराठी या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत गद्य विभाग अभ्यासत होतो. या गद्य विभागाच्या अंतर्गत आपण मागच्या काही तासामध्ये व्याकरण आणि जो पहिला गद्य घटक होता आपला व्यंकटेश माडगुळकर यांची कथा जी होती झेल्या, त्यांचा आपण अभ्यास केला होता. आज आपण त्याच्यानंतरची जी कथा आहे जी अतिशय मार्मिक स्वरूपाची आहे, जी एक ललित गद्य स्वरूपाची आहे, परंतु त्याच्यामध्ये एक विचार आहे. असा एक जी आपलं गद्य स्वरूपात आहे त्याला आपण आत्मकथन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या ज्या घटना असतात, ज्या घडामोडी असतात, त्याची जी मांडणी केली जात असते त्याच्यावर आधारित हा कैलाश सत्यार्थी यांनी लिहिलेला जो गद्य घटक आहे तो घटक आपण पाहणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे राग. म्हणजे त्या घटकाचं नाव, त्या गद्याचं नाव राग आहे. तर सुरुवातीला हे पाहणं आवश्यक आहे की कैलास सत्यार्थी कोण होते. तर कैलास सत्यार्थी हे जे आहेत हे नोबल पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे असे एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांना हा नोबल पुरस्कार बालहक्क चळवळीसाठी मिळालेला आहे. बालहक्क म्हणजे लहान मुलांचं जे बचपन बचाव आंदोलन आहे, म्हणजे लहान मुलांना जे बालमजुरांना जे काम दिलं जातं, लहान मुलांना काम दिलं जातं, मजुरीची कामं दिली जातात. तर ही जी बालहक्क किंवा बचपन बचाव जो आंदोलन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मुलांना खेळण्याचा अधिकार आहे. लहानपणापासून मुलांना तुम्ही काम लावता कामा नये, त्यांना मोकळीक दिली पाहिजे. तर असा जो बालमजुरीला जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो विरोध केलेला आहे त्याच्यामुळं सत्यार्थी जे आहेत, कैलास सत्यार्थी यांना जागतिक स्तरावर मान मिळालेला आहे आणि यांच्याच विरोधामुळे जागतिक पातळीवर सुद्धा कायदे करण्यात आलेले आहेत. आपण पाहतो हॉटेलवर किंवा दुकानामध्ये किंवा कोणत्याही कारखान्यामध्ये 16 वर्षाच्या खालच्या मुलांना काम करू नये असं एक नियम आहे आपल्या सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी 140पेक्षा जास्त देशात जे बालमजुरीच्या विरोधात जे कार्य केलं जातं त्याच्यामध्ये ते सहभागी आहेत. त्यांना जर्मनीचा द अचेनर शांतता पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे त्यांना भारतातला जसा म्हणजे जगभरातला जसं नोबेल मिळालेला आहे तसाच जर्मनीतला सुद्धा अचेनर शांतता पुरस्कार मिळालेला आहे. अमेरिकेचा रॉबर्ट केनेडी मानवी हक्क पुरस्कार मिळालेला आहे आणि हार्वर्ड विद्यापीठ हे जे आहे याचा सुद्धा ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळालेला आहे. नेदरलँडचा गोल्डन फ्लॅग पुरस्कार मिळालेला आहे आणि इटलीच्या सिनेट सुवर्ण पदकाने सत्यार्थी यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे कैलास सत्यार्थी आहेत हे लहान मुलांना जे बालकामगार असतात त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे एक मानवी हक्क पुरस्कर्ते म्हणून त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. तर त्यांचा जो जागतिक स्तरावरचे जे वेगवेगळे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत याच्यावरून त्यांच्या कार्याची व्यापकता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं. त्यांचा जन्म जो आहे तो 1954मध्ये झालेला आहे आणि तिथून त्यांनी खास करून लहान मुलांसाठी हे जे लहान मुलं असतात ते स्वतंत्र, सुरक्षित आणि निरोगी कसे राहतील यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना जगभरातले पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. आता हे जे कैलास सत्यार्थी आहेत हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यक्तिमत्व आहेत आणि साहजिकच त्यांचं लेखनसुद्धा इंग्रजीसारख्या भाषेमध्येच झालेलं असणं स्वाभाविक आहे. तर त्यांचा हा जो घटक आहे किंवा हा जो गद्य आहे याला अनुवादित करण्याचं काम संकल्प गुर्जर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म 1991मध्ये झाला आणि ते लेखक आहेत, अनुवादक आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे भाष्यकार आहेत. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स जे असतात जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे ते भाष्यकार आहेत. ते दिल्लीमधील दक्षिण आशियाई विद्यापीठात ते संशोधन त्यांनी केलेलं आहे
ते सध्या तक्षशिला इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. तक्षशिला इन्स्टिट्यूट म्हणजे तक्षशिला जे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे तिथं. तर ते भारताची परकीय व संरक्षणविषयक धोरणे हा त्यांचा मुख्य अभ्यास विषय. म्हणजे ते राज्यशास्त्राचे किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो घटक असतो त्याच्यामधले महत्त्वाचे काम करणारे असे व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांचं जो पुस्तक आहे ते आहे हिरवे पान, हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित आहे. तर असे हे जे संकल्प गुर्जर आहेत हे स्वतः अनुवादक आहेत, म्हणजे लेखक आहेत आणि अनुवादक आहेत. आणि त्यांनी हे जे आपले लेखक आहेत कैलास सत्यार्थी यांचा आत्मचरित्राचा थोडासा भाग त्यांना जो चांगला वाटला तो त्यांनी अनुवादित केलेला आहे. तर अशा पद्धतीनं मूळ लेखक आणि त्यांचे अनुवादक अशा दोघांचाही परिचय आपण पाहिलेला आहे. तर हे जे मूळ लेखक आहेत कैलास सत्यार्थी, अनुवादक काय करत असतो तर मूळ लेखकाचं जे लेखन असतं ते एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आणत असतो. तशा पद्धतीने जर पाहिलं तर राग हा जो घटक आहे, अभ्यास घटक आहे, याचे मूळ लेखक कैलास सत्यार्थीच आहेत. फक्त अनुवादक आहेत. अनुवादक म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जो बदल घडून आणत असतो त्याला अनुवादक असं म्हटलं जातं. तर आता आपण राग याच्याविषयी आपण सुरुवात करूयात. लेखक म्हणतात, मित्रांनो, शतकानुशतके आपल्याला असे शिकविण्यात आले आहे की राग येणे वाईट असते. आपले आई वडील, शिक्षक, धर्मगुरू हे सर्वजण आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायला शिकवत असतात. पण मी विचारतो, असे का? आपण आपल्या रागाचे रूपांतर समाजाचे व्यापक भले करण्यासाठी का करू शकत नाही? आपण आपल्या रागाचा वापर करून जगातील वाईट गोष्टींना आव्हान देऊन त्या का बदलू शकत नाही? इथं हा जो राग आहे, आता आपण धडा सुरू केलेला आहे, तर आपण असं गृहीत धरू शकतो की राग एखादा संगीतातला राग असेल असं आपण म्हणू शकतो. परंतु इथं हे जे कैलास सत्यार्थी आहेत हे तो राग सांगत नाहीत. तर आपल्याला जो राग येतो, आपण जो चिडतो, त्याच्याविषयी ते सांगतात. आणि त्यांचं पहिलंच म्हणणं आहे की आपल्याला आईवडील सांगतात, शिक्षक सांगतात, धर्मगुरू सांगतात, म्हणजे धर्मामध्ये सांगितलेलं आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या संस्कारामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण राग करू नये, आहे ना, रागावर नियंत्रण ठेवायला हवं. पण हे म्हणतात की जर एखाद्या रागाचं रूपांतर समाजाचं भलं होण्यासाठी केलं जात असेल तर आणि एखादी चुकीची गोष्ट जर बदलली जात असेल तर आपण ते राग का मोकळा सोडू नये असं ते म्हणतात. की रागामुळं सुद्धा काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात असं त्यांचं मत आहे. मी तेच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलं की मी काय केलं, मला जो राग आला होता त्याचं मी एक सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करून घेतलं आणि त्याच्यामुळं मी बदल केला. ते म्हणतात, मित्रांनो, माझ्या डोक्यातील सर्वात चांगल्या कल्पना मी रागावलो असताना आल्या आहेत. जसे की मी 35 वर्षाच्या असताना एका छोट्या तुरुंगात बसलो होतो. मी पूर्ण रात्र रागावलेला होतो, पण त्यातूनच मला नव्या कल्पनेचा जन्म झाला. त्याविषयी सांगण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की मला माझे सत्यार्थी हे नाव कसे मिळाले. मग त्यांचं म्हणणं आहे की 35 वर्ष जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना खूप राग आला होता. एक रात्र ते जेलमध्ये होते आणि तेव्हा त्यांना जो राग आला त्या रागातून त्यांना एक नवीन कल्पना सुचली आणि त्या नवीन कल्पनेतून कसा त्यांचा पुढचा विकास झाला आयुष्यामध्ये ते त्यांना सांगायचं आहे. पण त्याच्यापूर्वी त्यांनी सत्यार्थी हे नाव कसं मिळालं, म्हणजे त्यांचं मूळ नाव सत्यार्थी नाही आहे, त्यांना कसं मिळालं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, मी लहानपणापासूनच महात्मा गांधींचा चाहता होतो. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन देशाचे नेतृत्व केले होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्याला दुबळ्या समूहांना कसे सन्मानाने वागवावे हे शिकवले. त्यामुळे 1969 गांधीजींची जन्मशताब्दी साजरी होत होती तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली. तेव्हा म्हणजे माझे वय तेव्हा 15 वर्षाचे होते. आपण ही जन्मशताब्दी वेगळ्या पद्धतीने का नाही साजरी करू शकत. त्यांनी सुरुवातच केलेली आहे की ते 15 वर्षाचे असताना
1969मध्ये गांधीजीची जन्मशताब्दी, म्हणजे गांधीजींना जन्म होऊन 100 वर्ष झाले होते. तर त्यांनी असं ठरवलं की चला आपण पण काय करूयात, दुबळ्यांना जे सन्मानानं वागवण्याची जी शिकवणूक आहे ती आपण काहीतरी करूयात. ते म्हणतात, मला आणि तुमच्यापैकी अनेकांना हे माहीतच आहे की भारतातील खूप मोठी लोकसंख्या कनिष्ठ जातीत जन्माला आलेल्यांची आहे. त्यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळते. त्या लोकांना मंदिरात जाणे तर सोडाच, वरच्या जातीतील लोकांच्या घरी आणि दुकानात जाणे सुद्धा शक्य नसते. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे तर 1969ची आहे. तेव्हा भारत स्वतंत्र होऊन एक 20-25 वर्ष झाला होता. 1947ला स्वतंत्र झाला, 51ला आपली राज्यघटना सुरू झाली आणि त्याच्यानंतर 30 वर्षानंतर म्हणजे 69 म्हणजे 20 वर्षानंतरचा हा प्रसंग आहे. तर त्या काळामध्ये अस्पृश्यता भारतामध्ये होतीच. डॉक्टर आंबेडकरांनी जरी अस्पृश्यतेच्या विरोधात लढा उभारला असला तरी तो लढा फार जनतेपर्यंत पोहोचला नव्हता. अनेक ठिकाणी त्याची पाळेमुळं रुजलेली होती आणि म्हणून मंदिरामध्ये किंवा लोकांच्या घरी दुकानात जाणं जवळपास अशक्य होतं. तर ते म्हणतात की तो असा काळ होता जेव्हा अस्पृश्यता लोकांच्या समाजामध्ये मनामध्ये घर करून होती. तर ते म्हणतात तेव्हा हे किती वर्षाचे होते तर 15 वर्षाचे होते. ते म्हणतात, तर मी 15 वर्षाचे असताना आमच्या गावात जातीव्यवस्थेच्या आणि अस्पृश्यतेच्या विरोधात बोलणाऱ्या व गांधीजींच्या शिकवणुकीची उदाहरणे भाषणामधून देणाऱ्या नेत्यामुळे खूप प्रभावित झालो होतो. म्हणजे त्या काळामध्ये गांधीजींचं नाव घेऊन जी भाषणं करत होती लोक की अस्पृश्यता पाळू नये, आपण गांधीजींचं ऐकलं पाहिजे, सगळे लोक सारखे असतात, जातीभेद मानायला पाहिजे नाही, असं जे सांगत होते त्यांच्यामुळे हे खूप प्रभावित झाले. आणि ते पुढे म्हणतात, आता हे जे भाषणं करणारे लोक होते, मोठमोठी मंडळी त्या काळातली, त्यांच्यापासून हे प्रभावित झाले. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यापासून प्रेरणा घेऊन मी असे ठरवले की या नेत्यांना जेवायला बोलवायचे आणि अस्पृश्य समूहातल्या लोकांनी शिजवलेले जेवण त्यांना वाढायचे. त्यामुळे एक आदर्श घालून दिला जाईल असे मला वाटले. मग आता जे भाषण करणारे लोक होते त्यांच्या गावामध्ये, जे नेते होते, ते अस्पृश्यता पाळू नये, आपण एकत्र राहायला पाहिजे असं म्हणायचे, बोलायचे व्याख्यानामध्ये. तर यांनी असं ठरवलं की आपण असं करूयात की अस्पृश्य लोकांना स्वयंपाक बनवायला लावूत आणि त्यांच्या हातानं हे जे भाषण करणारे आहेत त्यांना जेव घालूत. म्हणजे काय होईल, एक चांगला पायंडा पडेल. कारण की त्या काळामध्ये अस्पृश्यता नावाचा प्रकार भयंकर होता. पुढे जेव्हा आपण वाचू तेव्हा ते लक्षात येईल. तर ही त्यांची कल्पना होती आणि त्यांनी काय केलं, त्यामुळे एक आदर्श घालून दिलं जाईल असे मला वाटले. म्हणून मग मी काही कनिष्ठ जातीतील काही तथाकथित अस्पृश्य लोकांकडे गेलो आणि त्यांना ही कल्पना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट विचार करण्यापलीकडची होती. ते मला म्हणाले, असे होणे शक्य नाही, यापूर्वी असे कधीही घडलेले नाही. मी म्हणालो, या नेत्यांकडे पहा, ते मोठे थोर आहेत, ते अस्पृश्यतेच्या विरोधात आहेत, ते येतील. जर कोणीच आले नाही तर आपण नवं उदाहरण घालून देऊ. त्यांना असे वाटले की मी खूपच भोळा आहे, परंतु शेवटी मी ते तयार झाले. म्हणजे पहिलं काम या दृष्टीनं असं होतं की जे जेवू घालणारे आहेत तिथले जे तथाकथित अस्पृश्य होते, म्हणजे ज्यांना अस्पृश्य त्या काळामध्ये मानलं जायचं, त्यांच्या घरी हे गेले आणि त्यांना सांगितले की आपण असं असं करूयात, सगळ्या नेत्यांना बोलवूयात आणि तुम्ही स्वयंपाक छान करा आणि मग ते तुमच्या इथं जेवण करतील. पण त्यांच्यावर काही विश्वास लोकांचा पटला नाही, परंतु शेवटी ते तयार झाले. मग मी व माझे मित्र आमच्या सायकली घेऊन त्या नेत्यांकडे गेलो आणि त्यांना आमंत्रण दिले. त्या प्रत्येकाने यायचे आश्वासन दिल्याने मी थरारून गेलो. एका वेगळ्या शक्तीने भारला गेलो. मी मनाशीच विचार केला की किती छान कल्पना आहे, आपण एक उदाहरण घालून देऊ शकू, आपण समाजात एक चांगला बदल घडवून आणू शकू. म्हणजे हे जेव्हा त्यांना बोलवायला गेले, त्या नेत्यांना जे भाषणं करायचे छान, त्यांच्याकडे हे गेले आणि त्यांना सांगितले की असं असं जे आमच्या गावातले जे अस्पृश्य मानले जाणारे जे लोक आहेत, त्यांनी जेवण बनवणार आहेत गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये,
आणि तुम्ही येऊन तिथे जेवण करायचं, म्हणजे सगळीकडे तुम्ही जे भाषण करता ते उदाहरण जाईल. म्हणजे तुमचं बघून आणखीन लोक सोबत त्यांच्या राहतील आणि अस्पृश्यता नष्ट होईल. अखेर तो दिवस उगवला. गावातील 5 अस्पृश्य लोकांनी, म्हणजे 3 स्त्रिया आणि 2 पुरुष यायचे कबूल केले होते. मला आठवते त्या दिवशी त्यांनी त्यांचे सर्वोत्तम कपडे घातले होते. आता त्यांना बोलवलं तर त्यांना जे अस्पृश्य त्या गावातले मानले जायचे त्यांनी चांगले कपडे घातले. त्यांनी नवी भांडी घेतली होती. त्यांनी अनेक वेळा आंघोळ केली होती, कारण असे काही होणे त्यांच्या कल्पनेबाहेरचे होते. आणि झालेच तर तो बदलाचा मोठा क्षण ठरणार होता. ते सर्व आले आणि त्यांनी स्वयंपाक बनवला. संध्याकाळचे 7 वाजले होते. आम्ही 8 वाजेपर्यंत वाट पाहिली, कारण नेत्यांना तासभर उशीर होणे ही गोष्टच अगदी सामान्य आहे. म्हणजे आता तो दिवस उगवला जो महात्मा गांधीजींचा जन्मशताब्दी वर्ष होता. आणि असं ठरलं होतं की सगळ्या नेत्यांनी जे भाषणं करायचे अस्पृश्यता संपायला पाहिजेत, त्यांना यांनी बोलवलं होतं. गावातले जे 5 लोक तयार झाले होते त्यामध्ये 3 स्त्रिया होत्या, 2 पुरुष होते. आणि त्यांनी असं ठरवलं, म्हणजे चांगले कपडे घालून आले, भांडी स्वच्छ घेतली, नवीन भांड्यात त्यांनी स्वयंपाक केला आणि चांगल्या आंघोळी केल्या 4-4 वेळेस. म्हणजे कुठे अस्पृश्यतेचा म्हणजे चांगलं वाटावं असं, कारण की त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती अस्पृश्य लोकांसाठी त्या काळातल्या. आणि 7 वाजले तरी ते लोक आले नाहीत, 8 वाजेपर्यंत तरी आले नाहीत. मग नंतर काय केलं त्यांनी, 8 नंतर आम्ही आमच्या सायकली काढल्या आणि या नेत्यांना कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. आता 8 वाजले तरी नेते काय आले नाहीत, तर हे लोक त्यांच्या घरी गेले. त्यांना सांगितलं तर तिथलं जी एका नेत्याच्या बायकोने मला सांगितले की स्वारी त्यांचे डोके दुखत असल्यामुळे ते कदाचित येऊ शकणार नाहीत. म्हणजे एकाकडे गेले ते म्हणाले की नाही, यांचं डोकं दुखायला लागले, बायकोने सांगितलं. मी दुसऱ्या नेत्याकडे गेलो आणि त्यांच्या बायकोने सांगितले की ओके, तुम्ही पुढे व्हा, ते नक्की येतील. त्यामुळे मला वाटले की जेवणाचा कार्यक्रम आपल्या अपेक्षेपेक्षा प्रमाणे मोठा होणार नाही, पण होणार हे नक्कीच. दुसरे जे नेते होते त्यांनी सांगितले की ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, हे येणारच आहेत. म्हणजे त्यांच्या मिसेसनं सांगितलं. तर यांना म्हटलं ठीक आहे, 2 नेते नाही आले तरी चालेल, एखादा नेता आला तरी खूप मोठा कार्यक्रम होईल. आमचा कार्यक्रम नव्यानेच बांधलेल्या महात्मा गांधी उद्यानात होता. तिथे मी परत गेलो. तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते, पण कोणीही नेता आला नाही. त्याचा मला राग आला. मी गांधीजींच्या पुतळ्यापुढे झुकून उभा होतो. मानसिकदृष्ट्या खूपच थकलो होतो. त्यानंतर जिथे जेवण ठेवले होते तिथे मी बसलो. मी माझ्या भावना आटोक्यात ठेवल्या होत्या, पण जेव्हा मी पहिला घास घेतला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात मला जाणवला. ते खूप मेहनत केली. ते जे भाषण करणार नेते होते त्यांच्याकडे ते रात्री जाऊन आले, परंतु कोणीही आलं नाही. शेवटी ते काय करे, तिथं बसले आणि जेवायला बसले. ते स्वतःच जेवू लागले. तेव्हा काय झालं, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात मला जाणवला. तो एका अस्पृश्य स्त्रीचा दिलासा देणारा, आईसारखा स्पर्श देणारा हात होता. तिने मला म्हटले, कैलाश, तू का रडत आहेस? तू तुझे काम केलेस. अस्पृश्याने बनवलेले अन्न तू खाल्लेस, जे यापूर्वी कधी घडल्याचे आम्हाला आठवत नाही. ती पुढे म्हणाली, तू आज जिंकलास. आणि माझ्या मित्रांनो, ती बरोबर होती. म्हणजे इथं कोणीच आलेलं नाही. शेवटी काय केलं तर त्यांनी स्वतःच जेवायला सुरुवात केली. आणि ती जी अस्पृश्य स्त्री होती, आता हा 15 वर्षाचा तरुण होता जे कैलाश सत्यार्थी आहे, लेखक. तर त्या स्त्रीनं सांगितलं की जाऊ दे, बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू जिंकलास, कारण की तू स्वतः जो आहेस तू स्पृश्य समाजातला आहेस. तू सुद्धा आमच्या हातचं जेवण केलंस, ही फार मोठी गोष्ट आहे त्या मानानं, आणि म्हणून तू जिंकलास. असं कधीही झालेलं नाही. तर ते म्हणतात की मी त्या दिवशी मध्यरात्रीनंतर थोडा उशिरा घरी परतलो. तेव्हा घराच्या वरांड्यात अनेक उच्च जातीय मोठी शहाणी सुरती माणसे बसलेली पाहून मला धक्काच बसला.
म्हणजे एवढं सगळं करून जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या घरामध्ये काय चालू होती, तर मीटिंग चालू होती. कोणती? त्याची स्वतःला उच्च जाती म्हणत होते, जी शहाणुशूरती गावातली माणसं होती, नातेवाईक होते, ते सगळे होते. माझी आई आणि इतर काही बायकांना रडताना व विनंती करताना पाहिले. म्हणजे आता ते कशासाठी आले असतील हे आपण समजू शकतो. परिस्थिती कशी होती, तर याची आई आणि ज्या नात्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या रडायला लागल्या होत्या. आणि त्या कोणाला विनंती करत असतील, तर साहजिकच जे तिथे आलेले लोक असतील मीटिंगसाठी त्यांना. या उच्च जातीय लोकांनी आमच्या संपूर्ण कुटुंबालाच जातीबाह्य करण्याचे ठरवले होते. आता हा एक फार मोठा कठीण प्रसंग त्यांच्या डोक्यामध्ये नव्हता. जातीबाह्य म्हणजे वाळीत टाकणे असा प्रकार तिथं होता. मित्रांनो, तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की तुम्हाला जातीबाह्य ठरवणे ही सर्वात मोठी सामाजिक शिक्षा असते. ही एक सामाजिक शिक्षा. म्हणजे त्यांच्या घरी कोणी मुली करायच्या नाहीत, त्यांचं कोणी मुलगा करायचा नाही, तिथं मुलगी द्यायची नाही, त्यांच्यासोबत रोटी व्यवहार काही करायचं नाही. बहिष्कार म्हणजे ते जर दळण करायला गेले तर दळणच दळून द्यायचं नाही, किंवा दुकानावर गेले तर सामानच द्यायचं नाही. याला बहिष्कार असं म्हटलं जातं, सामाजिक बहिष्कार. तर ती एक फार मोठी शिक्षा असते. ते म्हणते, शेवटी त्यांनी फक्त मला शिक्षा देण्याचे ठरवले आणि माझी शिक्षा होती शुद्धीकरण. म्हणजे अशी खूप चर्चा झाली आणि शेवटी म्हटलं की आईवडिलाचा काय दोष आहे, कुटुंबाचा काय दोष आहे. शेवटी त्यांना कुणाला शिक्षा द्यायचं ठरवलं, तर लेखकाला, जो 15 वर्षाचा होता. आणि त्याची शिक्षा काय होती, तर शुद्धीकरण होती. आता हे शुद्धीकरण कसं होती, म्हणजे मला माझ्या गावापासून 600 मैल अंतरावरील गंगा नदीच्या पात्रात पवित्र डुबकी घेणं अपरिहार्य होते. त्यानंतर मी घरी एक मेजवानी आयोजित करायची होती. तिला 101 भटजींना बोलवायचे होते आणि त्यांचे पाय धुवून ते पाणी मी प्राशन करायचे होते. म्हणजे आता त्यानं चूक काय केली होती समाजामध्ये त्या काळातल्या, ह्या 1969चा काळ आहे. तर त्यांनी एका दलितांनी तयार केलेलं अन्न जेवला तो लेखक कैलास सत्यार्थी. आणि म्हणून मग त्यांना शिक्षा काय मिळाली, तर त्यांनी 600 मैल जे अंतर होतं, 600 मैल, तिथं त्यांची जी सगळ्यात पवित्र नदी मानली जाते त्या गंगेत जायचं, डुबकी लावायची, म्हणजे सगळे पापं धुतल्या जातात. आणि तिथून येऊन काय करायचं, तर घरी जेवण द्यायचं कुणाला, तर 101 जे भटजी असतात, म्हणजे जे ब्राह्मण असतात लोक, त्यांना बोलवायचं आहे, त्यांना जेव घालायचं आहे. आणि त्यांचे जे पाय आहेत ते पाय धुवायचे, किती, 101 ब्राह्मणांचे, आणि त्यांचं पायाचं धुतलेलं पाणी यांना प्यायचं. म्हणजे काय होईल, तर ते शुद्ध होतील. ही गोष्ट कधीची आहे, तर 1969ची आहे. पहा आता हे 1969 आणि आज किती आहे, तर 2021 आहे. म्हणजे फक्त 50 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि हा लेखक आज हे जिवंत आहे. त्यांच्या 15 वर्ष वय असताना ही घटना घडली होती. तर ते म्हणतात, हा सगळा मूर्खपणा होता. मी ती शिक्षा भोगण्याचे नाकारले. मी काय केलं असेल, तर हा सगळा शुद्ध मूर्खपणा होता. ज्यांनी 10 वेळेस आंघोळ केलेली आहे, ज्यांनी चांगल्या नवीन भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला आहे आणि त्यांच्या हातचं खाल्लं तर काही वाईट नाही, परंतु इथं आंघोळ करा आणि त्यांचं पायाचे पाणी धुवून प्या, तर हे त्यांना मूर्खपणा वाटला. असं शुद्धीकरण कसं शक्य आहे. मी ती शिक्षा भोगण्याचे नाकारले. मग त्यांनी ते नकार दिला. मग मला माझ्या घराच्या स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या खोलीत प्रवेश बंद झाला. म्हणजे आता घरच्या लोकांवर बाहेरच्यांचा दबाव होता, म्हणून काय केलं, त्यांनी स्वयंपाकघरातून त्यांना बाजूला काढलं आणि जेवायच्या खोलीतसुद्धा प्रवेश बंद झाला. माझ्या वापराची भांडी वेगळी काढण्यात आली. मला जे स्वयंपाक वगैरे करण्यासाठी जे काही लागायचं ते सगळं ताट, वाटी, प्लेट सगळं माझ्या खोलीमध्ये वेगळं काढून देण्यात आलं. म्हणजे थोडंसं त्याला सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक बहिष्कार टाकण्याचं म्हणता येईल. पण त्या रात्री मी चिडलेला होतो आणि त्यांनी मला जातीबाह्य ठरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या रात्री काय झालं होतं, तर त्यांनी जातीबाह्य त्याला केलं होतं जेव्हा त्यांनी ते ऐकलं नाही तेव्हा, आणि म्हणून मी चिडलं होतं. म्हणून मी ठरवले की सगळी जात व्यवस्था जातीबाह्य करून टाकायची. म्हणजे मी काय करलं, सगळी जाती व्यवस्था, म्हणजे हे जे जातीपातीचं जे भांडणं आहेत
त्यालाच काय करायचं, आपण बाहेर करून टाकायचं. आणि हे करणे तेव्हा शक्य होते जेव्हा मी माझे आडनाव म्हणजेच कुटुंबाचे नाव बदलेन. मग त्याने काय ठरवलं की या जातीत राहायचंच नाही आणि या जातीलाच आपण बहिष्कृत करायचं. जसं ते आपल्याला बहिष्कृत करतात तसं आपण त्यांना बहिष्कृत करायचं. आणि ते कधी होईल, जेव्हा ते आडनाव बदलतील तेव्हा. कारण भारतात बरीचशी आडनावे ही जातीवरून ठरतात. आडनाव जे असतं हे कशावरून ठरतं भारतामध्ये, जातीशी संबंधित आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं की कोणत्या आडनावाचं आहे आणि त्याचं कोणतं नाव आहे, असं आपण लगेच जात ओळखू शकतो आडनावावरून साधारणतः. काही आडनावं हे सगळीकडेच असतात, परंतु तरी आपण अंदाज लावतो की हा कोणत्या जातीचा असेल म्हणून. आणि म्हणून यांनी काय सांगितलं की आडनावच आपण बदललं पाहिजे. म्हणून मी माझे आडनाव बदलायचे ठरवले. काही काळाने मी स्वतःला नवे आडनाव दिले आणि काही काळानंतर त्यांनी त्यांचं जे मूळ आडनाव होतं ते बदलून टाकलं आणि स्वतःचं काय आडनाव दिलं तर सत्यार्थी. आणि त्याचं नाव आहे सत्य शोधण्याची आस लागली आहे असा माणूस. ज्याला सत्य शोधायचं आहे, जगातलं जीवनाचं ज्याला सत्य शोधायचं, ज्ञान शोधायचं, खरं पण शोधायचं, असा जो माणूस आहे त्याचं नाव आहे सत्यार्थी. ते म्हणतात माझ्या परिवर्तन कार्याची रागाची ती सुरुवात होती. म्हणजे माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं, मला जो राग आला होता त्या रागातून मी काय केलं तर मी सगळ्या जाती व्यवस्थेलाच बहिष्कृत केलं. सगळी जात नाकारली. त्यांना मला नाकारण्याच्या ऐवजी मीच त्यांना नाकारलं आणि मी माझं आडनाव बदलून काय केलं तर सत्यार्थी असं ठेवलं. तर अशा पद्धतीने या पहिल्या आपल्या या घटकामध्ये अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की राग येणं ही एक वाईटच गोष्ट असते असं नाही. त्याच्यामधून जर आपण सकारात्मक गोष्टी केल्या, आपण जर आपल्यामध्ये मूलभूत परिवर्तनं केली, विशिष्ट ध्येयानं जर आपण एखादं काम करायला सुरुवात केली तर ते सुद्धा फार फायद्याचं गोष्ट असू शकते. त्याच्यातली पहिली गोष्ट जी त्यांनी 15 वर्षामध्ये 15व्या वर्षी जे त्यांनी केलं ते इथं आपल्याला पाहायला ऐकायला मिळालेलं आहे की त्यांनी त्या सगळ्या घटनेतून स्वतःचं आडनाव बदललं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय केलं हे आपण पुढे पाहूयात. पण त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा घटनाक्रम जो निर्माण झाला हा रागातून निर्माण झालेला आहे आणि या रागाचा एक पॉझिटिव्ह परिणाम, एक सकारात्मक परिणाम म्हणून मी काय केलं तर माझं आडनाव बदललेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांचं नाव काय, कैलाश सत्यार्थी. तर अशा पद्धतीनं हा जो घटक आहे हा आणखीन पुढे आहे. त्यांचे अनुभव त्यांनी सांगायचे आहेत. तर आपण इथं थांबूयात कारण की फार मोठा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली आहे. इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण उरलेला घटक पाहू. धन्यवाद.